शाळकरी अल्पवयीन मुलींचे होणारे शोषण आणि याचे कारण आणि उपाय यावर आपण आज चर्चा करणार आहोत। याला जबाबदार कोण? पालक, शाळा, शासन की सामाजिक बदलती आधुनिक जीवनशैली किंवा सोशल मीडिया? याबाबत आपण सविस्तर चर्चा आजच्या पॉडकास्टमध्ये करणार आहोत। आपल्या आजचे प्रमुख अतिथी म्हणून आहेत तज्ज्ञ असे डॉक्टर प्राध्यापक आशिष देऊळकर सर, सायकोलॉजिस्ट। मी विनंती करतो की सरांनी आपल्याबाबत थोडीशी माहिती आम्हाला द्यावी। नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर आशिष देऊळकर। गेल्या 3 वर्षापासून सायकोलॉजी या क्षेत्रामध्ये प्रचंड रिसर्च करतोय। हिप्नोथेरपीमध्ये प्रचंड रिसर्च केलेला आहे आणि 1970ला डेव्हलप झालेली, अमेरिकेला डेव्हलप झालेली न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम जे NLP म्हणून एकदम फार प्रसिद्ध आहे, या तिन्हीचा खूप जास्त अभ्यास केला आणि त्याच्यानंतर मानवी वर्तन, बिहेवियर, नातेसंबंध, माणसाच्या मनोदशा, वेगवेगळ्या दशा या सगळ्यांवरती रिसर्च करून याच्या मागचे सगळे कारण शोधण्याचा मी प्रयत्न करतो आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याचशी मला यश मिळालेलं आहे। तर आज माननीय गोपाल चव्हाण सरांनी मला या पॉडकास्टसाठी आमंत्रित केलेलं आहे, त्यांचे मी आभार मानतो। सरांच्याही खूप जास्त सोशल आणि एज्युकेशनल इव्हेंट्स आणि त्यांच्याही बरेच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ ते रिलीज करत असतात, म्हणून मी सध्या तुमचं फार मनस्वी अभिनंदन करतोय। थँक्यू। आजचा पॉडकास्ट अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आहे। तुम्ही शिक्षक असू द्या किंवा पालक असू द्या किंवा शासन स्तरावर कोणी असू द्या, सगळ्यांसाठी महत्त्वाचे प्रश्न, कारणे यावर चर्चा आपण करणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मी गोपाल चव्हाण। तुम्ही पाहता @वेटोइन्फो हे यूट्यूब चॅनल। या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा। सर, आपण जर आजची परिस्थिती पाहिली किंवा आपण सोशल मीडिया किंवा बातम्या जर आपण बघितल्या तर जेवढ्या काही शोषणाच्या बातम्या आपण बघतो किंवा अत्याचाराच्या किंवा ज्या कोणत्या क्राईमच्या संबंधी आपण बातम्या बघतो, त्याच्यामध्ये 2 तरी बातम्या अशा असतात की शाळांच्या संबंधी असतात, शोषणाच्या संबंधी असतात, मुलींच्या। आता हा एक गंभीर प्रश्न आपल्या समाजासमोर आहे, तर याबाबत तुम्ही काय सांगता? निश्चितच बदलत्या काळामध्ये एक आपला काळ होता ज्यामध्ये आपण फार सांस्कृतिक पद्धतीने जीवन जगत असायचो, पण बदलत्या काळामध्ये जो काही मीडिया म्हणजे वेस्टर्नायझेशन म्हणजे पाश्चात्य संस्कृतीचं जे काही अंधाणू करून चालू आहे, डिजिटल एरा एक आलेला आहे आपल्याकडे। मोबाईलचं वापरण्याचं एक प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं आहे आणि त्याच्यावरती कुठलाही कंट्रोल नाही आणि या सगळ्या प्रकारामुळे माणसांची किंवा विचार करण्याची क्षमता ही मुळातच संपत चाललेली आहे आणि पूर्णपणे आपण इमोशनल हायजॅक झालेलं आहे। वेगवेगळे प्रकार जे काही आपल्या निदर्शनास येतात त्याच्यावरती आपल्याला खरोखर चिंतन करणं गरजेचं आहे की हे सगळं का होतं। ज्या मुलींना एक शिक्षक किंवा एक सामाजिक कुठला एक जर 25-30 वर्षाचा युवक जर असेल तर त्यांनी आपल्या बहिणीसारखं भावासारखं बघायला पाहिजे। तो अशा विचित्र नजरेतून त्याच्याकडे का बघतो आणि हे असं त्याच्या मनात असं का येतं, याचे वेगवेगळे कारण आहेत आणि याच्यावरती आपल्याला निश्चितपणे संशोधन करणं गरजेचं आहे। काही कारण आपल्याला जर याच्यामध्ये सांगायचं झाल्यास तर मोबाईलचं अतिरिक्त प्रमाण किंवा मोबाईलचा वापर जो आहे तो अतिरिक्त प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे। आज तुम्ही 5व्या-6व्या वर्षापासून जरी मुलं बघितलेलं आहे तर सतत स्क्रोलिंग करत असताना तुम्हाला दिसतात। तुम्ही कुठल्याही पब्लिक प्लेसेसमध्ये जा, तुम्ही कुठल्याही एज्युकेशन इन्स्टिट्यूशनमध्ये जा, तुम्ही कुठल्याही एखाद्या कट्ट्यावरती जा, प्रत्येक मुलं हे आपला स्क्रोलिंग करत असताना आपल्याला दिसतात। आणि इंस्टाग्राम असेल, सोशल मीडिया असेल किंवा त्याचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म असेल, ह्या सगळ्या गोष्टींना कुठलंही बंधन नाही की त्याच्यावरती कोणते कंटेंट्स यावे, याच्यावरती शासनाने कंट्रोल आणणं फार गरजेचं आहे। याच्यामध्ये समाजाची भूमिका सुद्धा फार महत्वाची आहे। आता याच्यामध्ये मला जर अतिशय सुंदर उदाहरण तुम्हाला द्यायचं झाल्यास, सांगलीमध्ये एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे भिलवाडी। त्या भिलवाडी आणि सांगलीमध्ये पळूस तालुक्यामध्ये तिथे पळूस तालुक्यामध्ये अजून एक गाव आहे ज्या गावाचं नाव आहे मोहित्यांची वाडी। त्या गावामध्ये त्यांनी 6 वाजतापासून मोबाईलवरती सर्रास बंदी घातलेली आहे। 1 घंटा होते आणि त्या घंटा झाल्यानंतर त्या याच्यामध्ये 10 वाजेपर्यंत कुठलीही व्यक्ती मोबाईल पाहत नाही। म्हणजे विद्यार्थी जो या सगळ्या गोष्टीपासून दुरावत चाललेला आहे, विद्यार्थी या सगळ्या गोष्टीपासून जो त्याच्यामध्ये मग्न झालेला आहे आणि त्याच्यापासून त्याची विचारांची जी काही वेगळी गती त्याला प्राप्त होते, याला थांबवण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतः याच्यावरती निर्णय घेतला, त्यांनी ठराव घेतला
नागरिकांशी चर्चा केली आणि सगळ्यांनी सहमत दाखवलं आणि तिथे 6 नंतर तुम्हाला मोबाईलवरती बंदी आहे. दुसरं म्हणजे अमरावती जिल्ह्यामध्ये वरुड तालुका आहे आणि तिथे एक गाव आहे, पिंपळखुटे त्या गावाचं नाव आहे. तेथे सुद्धा बंदी घालण्यात आलेली आहे. 7 नंतर कोणालाही म्हणजे वृद्ध लोकांना असेल, घरातल्या लोकांना असेल, कुठेही तुम्हाला मोबाईल वापरता येणार नाही. म्हणजे पालकही मोबाईल वापरता येणार नाही, तर मग तुमच्याकडे काय काम आहे? तर निश्चितपणे विद्यार्थी जे आहे ते आपल्या अभ्यासाकडे वळतील. अशा प्रकारचे उपक्रम राबवणे भारतीय शासनाने किंवा गव्हर्नमेंटने या कॉन्टेंट्स जे याच्यावरती रिलीज होत असतात पाहत असताना किंवा आजचे जे सिनेमे आहेत, मीडियाचा एक दुसरा भाग आहे सिनेमे, याच्यावरती बघत असताना आपल्या लक्षात येतं की आजचे सिनेमे तुम्ही कुटुंबासोबत बघू शकत नाही. जर टीव्ही चालूच आहे, म्हणजे मला प्रामाणिकपणे कबूल करावं असं वाटतं, माझ्या घरामध्ये 12 वर्षापासून टेलिव्हिजन नाही आहे. आणि हे का आहे तर मी कुठेतरी बघतोय की सिरियलचे नावं काय आहेत. माझ्या नवऱ्याची बायको ही ती बायको बघते आणि तिने काय आदर्श घ्यावा. मुलाचा जेव्हा मुलं जन्म घेत असतात तेव्हा त्याचा 7-8 वर्षापर्यंत सबकॉन्शियस माइंड हा फार जबरदस्त सगळ्या गोष्टी रेकॉर्डिंग आहेत. ऍक्च्युली त्याचं सगळं रेकॉर्डर फार जबरदस्त असतं. तो फार जबरदस्त रेकॉर्ड करत असतो आणि कुठे ना कुठे आम्हाला असं वाटतं की त्यांना काय कळतं, पण त्यांच्यामध्ये प्रचंड अशा प्रकारची ग्रहण क्षमता असते आणि ते सगळं ते ग्रहण करत असतात. मग आई असेल किंवा आई जर अशी सिरियल पाहत असेल तर त्यांनी काय आदर्श द्यावा. मला हे म्हणायचं नाही आहे की आई निश्चितपणे आपल्या मुलांना चांगलाच हे, पण अनवधानाने ज्या काही गोष्टी असतात ह्या कुठेतरी आपल्याला कंट्रोल करता आल्या पाहिजे. आपण जेव्हा शाळेमध्ये येत असतो, शाळेमध्ये सुद्धा मोबाईलवरती काही याच्यामध्ये बंदी असणं गरजेची आहे. तुम्हाला जर कुठले कॉल करायचे असेल किंवा हे असेल तर तशा प्रकारची सुविधा केल्याही जाऊ शकतं. परंतु शाळेमध्ये मोबाईलचं प्रमाण आता निश्चितपणे 11वी-12वी नंतर आल्यानंतर त्याच्यावरती बंधन लागणं सुद्धा एक त्यांचं कठीण होऊन जातं. आपण आता नुकतंच पाहिलं की बदलापूरचं एक प्रकरण झालं, तिथं मुलींचं 2 चिमुकलींचं शोषण झालं. अहमदनगरचं एक सुद्धा उदाहरण आहे की 9वीच्या मुलीवर तिथं शोषण झालं तिचं किंवा अत्याचार झाला आणि तिचा खून केला गेला. नुकतंच आता जे प्रकरण झालं अमरावती परतवाड्याचं आपण पाहतो की अयान शेख नावाच्या मुलाने अल्पवयीन मुलींचं शोषण केलं, अशा पद्धतीच्या बातम्या आपण मीडियामध्ये बघितल्या. तर अल्पवयीन मुली सोशल मीडियामुळं किंवा अशा जे वाईट कृत्य असतात त्यांना बळी पडत आहेत का, किंवा काय त्याच्या मागचं आपण कारण सांगू शकतो की ह्या सगळ्या घटना जेव्हा होतात त्याच्यानंतर कुठंतरी शासन निर्णय काढतो आणि त्याच्यावर प्रतिबंध आणतो, जसा की 13 मे 2025चा विद्यार्थी सुरक्षेबाबतचा शासन निर्णय. परंतु ह्या घटना झाल्यानंतर शासन त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होते, त्याच्या आधी व्हायला पाहिजे का, काय वाटते तुम्हाला? नाही, हे बघा की शासन आपल्या पद्धतीने खरोखर प्रयत्न करतं. शाळेमध्ये सुद्धा सगळ्यांना तशा प्रकारचे गव्हर्नमेंट रिझॉल्युशन्स काढून सगळ्यांना सांगण्यात आलेलं आहे की तुमच्याकडे CCTV ठेवण्यात याव्या. त्याच्यानंतर शाळेमध्ये सुद्धा सावित्री समिती वगैरे अशा अनेक प्रकारच्या समिती करण्यात आलेल्या आहेत. आणि एक याच्यामधून पाहिलं तर शासन याच्या अगोदरचे प्रयत्न करावे का, कारण घटना कोणती घडणार आहे ही ना शासनाला तुम्हाला ना मना कोणाला ती असू शकत नाही. त्याच्यामुळे कुठल्या एका क्षेत्रावर आपल्याला ब्लेम करता येणार नाही. परंतु याच्यामध्ये जी एक शालेय सिस्टम आहे, एक सिस्टम आहे, त्या सिस्टमने सजग राहणं अतिशय गरजेचं आहे. वाढत्या वयामध्ये मुलांमध्ये कोणते बदल होत चाललेले आहे, किंवा एखाद्या शाळेमध्ये जर ऑटोवाले असतील किंवा या रिक्षावाले असतील तर त्यांचा सगळा रेकॉर्ड ठेवणं शाळेला अतिशय बंधनकारक आहे, किंवा ते ठेवत असतील त्याच्यामध्ये हे नाही आहे. परंतु त्या लोकांची पार्श्वभूमी, कारण एखादं जर अशा प्रकारचं कृत्य करतोय तर निश्चितपणे त्याला कुठली तरी पार्श्वभूमी, त्याने कुठेतरी काहीतरी असं काम केलेलं असतं, तेव्हा अशा प्रकारे कामाला तो जातो. तर त्या लोकांची पार्श्वभूमी, त्या लोकांची काय तो करतो आहे, कुठल्या भागामध्ये राहतो, याचं बॅकग्राऊंड काय झालेलं आहे शोधणं गरजेचं असतं आणि त्याच्यानंतर त्या लोकांना तशा प्रकारची परमिशन देण्यात यावी. आणि आता तर 24/7 अशा प्रकारची सर्वाइव्ह सिस्टम सुरू झालेली आहे, त्याच्यामुळे शासन प्रयत्न करतं हे दिसतं. दुसरी गोष्ट आहे की घराघरामध्ये मुलींना सुद्धा आईकडनं किंवा बाबांकडनं एक काळ होता ज्या काळामध्ये आमचे एक जनरेशन गॅप असायची, परंतु आज बाबा आणि मुलगा मित्र झालेले आहे, मुलगी आणि बाबा सुद्धा मित्र झालेले आहे आणि मुलगी आणि आई सुद्धा मित्र झालेले. अशा परिस्थितीमध्ये त्यांना गुड टच बॅड टच शिकवल्याही जातात आहे, परंतु त्याच्यावरती जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. मुलांमध्ये साधारणतः मुलींमध्ये किंवा मुलांमध्ये 10व्या वर्षापासून तर 14 किंवा 18व्या वर्षापर्यंत एक टर्ब्युलन्स काळ असतो, ज्याला आपण एक वादळी अवस्था म्हणतो, ज्याच्यामध्ये इमोशनल किंवा बरेचसे हार्मोनल चेंजेस झालेले असतात. वादळी जे अवस्था तुम्ही म्हटलेला आहे या संबंधी एक प्रश्न आहे की जसं आपण CCTV कॅमेरे वगैरे लावले, परंतु या मुलांची जी वादळी अवस्था असते की भावभावना असते किंवा यांच्यामध्ये थोडंसं आकर्षण यामध्ये जास्त असते, तर मला वाटते की फक्त शाळांनी कॅमेरे लावून त्यांना कॅप्चर करणे किंवा त्यांना रेकॉर्ड करणे एवढ्या पुरतं मर्यादित न राहता त्यांच्या भावना समजून घेणे
ते शारीरिक बदल समजून घेणे आणि त्यावर काहीतरी उपाययोजना करणे असं पण शाळेमध्ये व्हायला पाहिजे का? म्हणजे सीसीटीव्ही हा एक भाग आहेच, परंतु त्याच्या सोबत काही निश्चित अतिशय छान प्रश्न आपण मांडलेला आहे. याचं कारण असं आहे की शाळेमध्ये सीसीटीव्ही लावलेले आहेत आणि ते सीसीटीव्ही त्यांचं काम करतंय ते टेक्निकल बाब आहे. कारण AI किंवा टेक्नॉलॉजी ही ह्युमन इमोशन्समध्ये कधीही रिप्लेसमेंट त्याची होऊ शकत नाही. ही बाब चांगली आहे. शासनाने आणि शालेय प्रशासनाने त्या संदर्भात योग्य त्या योजना केलेल्या आहेत. दुसरं असं आहे की हे शालेय किंवा ही टेक्नॉलॉजी मुलाचे इमोशन्स टिकू शकत नाही. मुलांमध्ये जे काही बदल होत असतात किंवा त्याच्यामध्ये हार्मोनल पर्टिक्युलरली ही जी वादळी असते याच्यामध्ये जे बदल होत असतात. आता कुठला मुलगा वर्गात बसल्यानंतर तो का असा बसलेला आहे किंवा कारण कुठलाही मुलगा जर कुठलं रिटॉर्टिंग करत असेल, उत्तर उलट दिसत असेल, एखादा शांत बसलेला असेल, एखाद्या कोपऱ्यामध्ये बसलेला असेल, तो कुठेतरी हरवलेला असेल तर निश्चितपणे त्याच्या मागे त्याचे डोमेस्टिक प्रॉब्लेम्स, त्याचे घरगुती प्रॉब्लेम्स, कारण हे दिसून येतं. घरामध्ये हे सुद्धा बऱ्याच लोकांच्या याच्यामध्ये भांडण तंटे पर्टिक्युलरली ग्रामीण भागामध्ये किंवा असं सांगताना ग्रामीण भागामध्ये ग्रामीण असेल, आदिवासी असेल किंवा शहरी भाग असेल, घरामध्ये डोमेस्टिक व्हायलन्स चालतं, घराच्या आजूबाजूला कुठेतरी प्रॉब्लेम झालेले असतात, टीव्हीवरती कुठेतरी पाहतो, नातेवाईकामध्ये कुठेतरी काहीतरी झालेलं असतं किंवा माझ्या शरीरामध्ये जे काही बदल होत असतात त्याच्यामध्ये सुद्धा तो अतिशय प्रचंड गोंधळला असतो, तो किंवा ती प्रचंड गोंधळलेली असते. मुलींना साधारणतः पिरियड्स सुरू झालेले असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांचं समुपदेशन होतात. माझ्यामध्ये हे बदल झालेले आहेत ते मला स्वीकारावे लागतील किंवा ह्या बदलांचे हे एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. शाळेमध्ये सर समुपदेशन केंद्र म्हणून एक भाग असतो, परंतु मला वाटतं की शिक्षक म्हणून ते समुपदेशन करू शकतात का किंवा विद्यार्थ्यांच्या शंकांचं समाधान ते करू शकतात का? म्हणजे जसं आता सायकोलॉजिस्ट आपल्याला पाहिजे असते किंवा योग्य मार्गदर्शन पाहिजे असते, ते कुठंतरी मिसिंग वाटते का तुम्हाला? पहा, एखाद्या शिक्षकाची एखाद्या प्राध्यापकाची जेव्हा नियुक्ती असते त्याच्यामध्ये तो पारंगत झालेला असतो. इंग्रजी विषय असेल, मॅथमॅटिक्स असेल किंवा हिस्ट्री असेल त्याच्यामध्ये पारंपरिक आणि त्याने संपूर्ण ज्ञान घेतलेलं असतं. पण मानसशास्त्राचं ज्ञान सहसा मला लोकांकडे म्हणजे असं म्हणता येणार नाही, परंतु जी डेप्थ असायला पाहिजे ती आपल्याला दिसत नाही. म्हणून मुलांची भावना, त्याचे डोळ्यांचे, तो डोळे कुठे फिरवतो आहे, त्याची बॉडी लँग्वेज कशी आहे. कारण एक सायकोलॉजिस्ट आहे अमेरिकेचे डॉक्टर अल्बर्ट बेहरबियान, त्यांनी सांगितलं होतं की 55% मनुष्य तो बॉडी लँग्वेजने बोलतो, 38% माणूस तो त्याच्या टोनॅलिटीने बोलतो आणि 7% व्यक्ती जी आहे ती फक्त तो शब्दांमध्ये आपली भावना व्यक्त करतो. आणि आपण केवळ आणि केवळ किंवा शिक्षक असेल किंवा सर्वसामान्य व्यक्ती, कारण त्याला मानसशास्त्राचं ज्ञान नाही आहे, तर तो 7% केवळ शब्दांच्या वाटेत त्याच्यावरती तो काय अनालिसिस तो करत असतो. पण 55%चं काय, पण 38%चं काय, हे सगळे भागे तो वॅकंट आहे. आणि म्हणजे जवळपास जर आपण म्हटलं तर 93% भागावरती आपलं लक्षच नाही. जो त्या भावनेत किंवा तो एखादा शांत बसलेला असेल, त्याच्या हातापायाला कुठेतरी घाम सुटत आहे, त्याची बॉडी लँग्वेज तो जर भिंतीला चालून चालत आहे तर कुठेतरी भिंतीला का चालतोय, भिंतीला लागून का चालतोय, तो मधात एखाद्या कॉरिडॉरमध्ये मधातून का चालत नाही, तर निश्चितपणे त्याला कुठेतरी प्रत्येक वेळेस आधाराची गरज भासते आहे. ही बॉडी लँग्वेज असते. तो भिंतीला चालतोय किंवा तो लाईक तो असा थोडासा क्रॉन्च होऊन असा जर चालतो आहे तर निश्चितपणे त्याच्या खांद्यावरती खांदे दबलेले आहेत, म्हणजे त्याच्यावरती कुठलं तरी प्रेशर आहे. मग ते शैक्षणिक असू शकतं, सामाजिक असू शकतं, एखादं कौटुंबिक सुद्धा हे असू शकतं. ग्रामीण भागामध्ये परिस्थिती फार वेगळी आहे. म्हणजे 50-50 हजार उचललेले असतात आणि मुलींचं लग्न किंवा बहिणीचं लग्न लावल्यानंतर त्यांना ते हे करावं लागतात. बऱ्याच मुलांना वडील नाही आहेत, बऱ्याच मुलांना आई नाही, मुलांना अल्पवयीन मुलांवरती घराची जबाबदारी आलेली असते. तर तो त्या जबाबदारीमध्ये हरवलेला असतो आणि आम्ही जर त्याच्याकडनं अभ्यासाची अपेक्षा केलेली असेल तर हे शाप चुकीचं आहे. आणि त्याला न आल्यानंतर आम्ही त्यांना पनिशमेंट करायची किंवा शाब्दिक बोलणं, आता पनिशमेंट बदल झालेली आहे शासनाच्या नियमानुसार, पण त्याला जर हे करून घ्यायचं तर आम्ही निश्चितपणे त्याच्यावरती अत्याचार करतो. कारण त्याला न समजून घेता आम्ही जर त्याच्याकडनं वेगळी अगर अपेक्षा करत असेल तर ही फार वेगळी गोष्ट आहे. तर म्हणून मुलांचे ह्या भावना टिपणं त्याच्या 93% भागावरती जर आमचं लक्ष नसेल तर त्याच्यासोबत आम्ही इनजस्टिस करतोय. म्हणून एका तज्ज्ञ मानसोपचार तज्ज्ञाची गरज, त्या ज्याला मानसशास्त्राचा अभ्यास आहे त्याची निश्चितपणे गरज असणं आणि वारंवार अशा प्रकारचे सेशन्स शाळा कॉलेजेसमध्ये अरेंज करणं मला अतिशय गरजेचं वाटतं. सर काय होते की आपण सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीचे सिनेमे पाहत आले, त्याच्यापासून प्रेरित झालेलो आहोत. हो. आता मोबाईल आले नव्यानं आणि इंटरनेट सुद्धा आलेले आहेत. तर मला वाटते की ज्या पद्धतीनं आपण सिनेमे बघत होतो, ज्या पद्धतीनं प्रेरित होत होतो, ती प्रेरणा वेगळी. परंतु आताचे मग इंटरनेटवरील किंवा पिक्चर मधील किंवा सिनेमेमधील जे कोणते कंटेंट आहेत समजा, त्याचा सुद्धा परिणाम आहे का की आजच्या काळामध्ये मुलींचे शोषण होत आहे किंवा अशी परिस्थिती निर्माण झाली किंवा आकर्षण वेगळ्या पद्धतीनं दाखवल्या जात आहे किंवा थोडंसं अश्लीलता पसरवण्याचा सुद्धा म्हणजे विषय आहे.
तर असं इंटरनेटमुळे होत आहे, टीव्ही कंटेंटमुळे होत आहे की नेमकं तुम्हाला काय वाटते त्याबद्दल? जे एक ज्याला $1 मिलियन प्रश्न म्हणतो तो प्रश्न आपण इथे विचारलेला आहे. झी समूहाचे एक डिरेक्टर आहे, ओनर आहे, त्याचं नाव आहे चंद्र, नाव ऍक्च्युली मला आठवत नाही पण ते चंद्र आहे. त्यांना ओपन प्लॅटफॉर्मवरती एक प्रश्न विचारला गेला होता की मीडियामध्ये तुम्ही का बरं अशा प्रकारची निगेटिव्ह बातम्या असेल किंवा डिबेट असेल ती कर्कश अशा प्रकारची डिबेट असेल किंवा अशा प्रकारच्या बातम्या तुम्ही निगेटिव्हची का दाखवता? त्याने अतिशय सुंदर एका शब्दामध्ये उत्तर त्यांनी दिलं होतं, एका वाक्यामध्ये त्यांनी उत्तर दिलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की आप देखना बंद करो, हम दिखाना बंद करें. म्हणजे हा एक मेसेज संपूर्ण समाजासाठी फार घेण्यासारखा आहे. बरोबर. दुसरी गोष्ट आहे, मला एक डॉक्टर अब्दुल कलामचं मला एक उदाहरण इथे आठवतंय की कुठेतरी ते बाह्य देशामध्ये एका वेळेस होते आणि तिथे एक बॉम्ब पडला होता आणि त्यावेळेस मला ते भूकंप काहीतरी नैसर्गिक एक नॅचरल कॅलॅमिटी किंवा काहीतरी असं प्रकरण घडलेलं होतं आणि त्या काळामध्ये त्यांची दुसऱ्या दिवसाला पेपर त्यांनी ओपन केला होता. पेपर ओपन केल्यानंतर जो बॉम्ब वर्षा होता त्याची बातमी वर्तमानपत्राच्या कुठल्या तरी कोपऱ्यामध्ये एवढीशी दिलेली होती आणि कोणीतरी परसबाग खुलवली होती, याच्यामध्ये त्यांनी असं सकारात्मक काम झालेलं होतं. असं म्हणजे एवढी नॅचरल कॅलॅमिटी झाल्यानंतर सुद्धा त्या वर्तमानपत्रामध्ये केवळ आणि केवळ सकारात्मक बाबी होती आणि नॅचरल कॅलॅमिटी नैसर्गिक संकट जे आलेलं होतं ते कुठल्या वर्तमानपत्राच्या एखाद्या निधनची बातमी आपल्याकडे जशी दिलेली असते त्याच्यामध्ये एका छोट्याशा भागामध्ये ती दिलेली होती. सांगायचं तात्पर्य असं आहे की वर्तमानपत्राचं मीडियाचं काम काय आहे. आता चंद्र साहेबांनी अतिशय त्यांचं उदाहरण ते बोलवलं की आप देखना बंद कर दो, हम दिखाना बंद करेंगे. कारण डिमांड कशाची आहे, मार्केट शेवटी ते काय आहे, मीडियावाले जरी असेल तरीही ते विकायला बसलेले आहे. बरोबर. वास्तविकता दाखवण्यासोबत त्यांचं दाखवणं सुद्धा किंवा हे करणं सुद्धा बरोबर, म्हणजे त्यांचा तो बिझनेस असतो. काय होतं की आपण अल्पवयीन मुलींबद्दल किंवा मुलांबद्दल सुद्धा, आकर्षणाबद्दल सुद्धा बोलत आहोत सुद्धा. तर काय असते की त्यांच्यामध्ये कुतूहल असते की एखादी गोष्ट कशी होते किंवा काय होते किंवा कशा पद्धतीनं आकर्षण जे आहे ते कुठेतरी ते शोधण्याचा प्रयत्न करतात की त्यांच्या शंका समाधान ते पाहतात इंटरनेटच्या माध्यमातून, टीव्हीच्या माध्यमातून, परंतु त्यांना योग्य मार्गदर्शन मिळत नाही किंवा ते चुकीच्या ठिकाणी जाऊन पोहोचतात. तर तुम्हाला असं वाटते का की लैंगिक अभ्यासक्रम सुद्धा अभ्यासक्रमामध्ये अंतर्भाव त्याचा असला पाहिजे, कुठेतरी सिलेबसमध्ये त्याला घेतला गेलं पाहिजे? पहा, आताचा हा विषय जो आहे अतिशय दिवसेंदिवस गंभीर बनत चाललेला आहे. याचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करणं अतिशय गरजेचं आहे. कारण आहे की लिंग असेल किंवा माणसामध्ये होणारा नॅचरल ग्रोथ असेल, त्याच्यामध्ये होणारे चेंजेस असेल, साधारणतः 10व्या वर्षापासून हे सगळं व्हायला सुरुवात होते. तो टीव्हीवरती काय बघतो आणि कुठल्या पद्धतीने सगळं हे रंगवून सांगितलं जात असतं. एव्हरी चाइल्ड इज क्युरियस अँड ही ऑर शी वॉन्टेड टू एक्सप्लोर द वर्ल्ड. आणि त्या पद्धतीप्रमाणे त्याला सुद्धा या जगामध्ये त्या गोष्टी, अनेक गोष्टी, जिओग्राफिकल काय होतं, असं काय होतं, तसं काय होतं, त्याच पद्धतीमध्ये आपल्यामध्ये होणारे चेंजेस किंवा टीव्हीवरती जे काही दाखवले जात असतं आणि ते अतिशय रंगवून दाखवले जात असतं. मी तर असं म्हणतो की आमच्याकडे अशा प्रकारच्या बरेच केसेस येत असतात आणि त्याच्यामध्ये प्रामुख्याने दिसतं की 80% लोक, स्त्रिया, पुरुष, नवविवाहित, हे टीव्हीवरती दाखवलेल्या चुकीच्या कॉन्टेंट्समुळे त्यांचा ब्रेन वॉश झालेला असतो आणि ते फिल्टर ते घेतात आणि मग ते घरामध्ये वापरल्यानंतर अर्थातच ती वास्तविकता नसते. म्हणजे जे काही दाखवलं गेलेलं असतं याला आपण एक पॅरासोशल कंडिशनिंग म्हणतो सायकोलॉजीमध्ये. याच्यामध्ये होतं असं की एक आयडेंटिटी मिळवण्याकरता प्रत्येक चाइल्ड किंवा 12 वर्षानंतर, साधारणतः 16 ते 18 वर्षानंतर प्रत्येक चाइल्ड हे क्युरियस होतं की मला माझी आयडेंटिटी या जगामध्ये निर्माण करायची आणि म्हणून तो पालकापासून दूर होऊन तो मित्रांमध्ये जास्त होत असतो. पॅरासोशल कंडिशनिंग म्हणजे काय, तर याच्यामध्ये जो तो बघतो आहे तो बघितल्यानंतर ते जे कॅरेक्टर्स असतात, आता याच्या स्ट्रीमिंग कॅरेक्टरमध्ये तर याच्यामध्ये तर ओपन मीडियावरती तर भरपूर आलेलं आहे, नेटफ्लिक्स वगैरे वगैरे, याच्यामध्ये इतकं अतिरंजित दाखवलं गेलेलं असतं आणि तो स्वतःला त्याच्यासोबत तो समरस करतो. ते कॅरेक्टर जर नाराज झालेलं असेल, ते जर मरत असेल किंवा त्याचे जर प्रेमभंग झालेला असेल किंवा त्याची जर हत्या झालेली असेल तर तो स्वतः नाराज होतो, इतकं तो त्याच्यामध्ये समरस होत असतो. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये हे सगळं होत असताना ते कॅरेक्टर तो स्वतःमध्ये इम्प्लांट करतो. मी बघतोय की 7व्या 8व्या वर्गाची मुलं सुद्धा, कारण आपली एक सोशल म्हणजे जी कंडिशनिंग आहे, जो एन्शियंट आपली जी काही ग्रोथ झालेली आहे ती एका प्राण्यापासून झालेली आहे. केव्ज मध्ये आपण स्वतः राहायचो आणि त्या काळामध्ये सर्व्हायवल मोड म्हणजे जीवन जगणं एक आपल्याकरता चॅलेंज होतं आणि ते चॅलेंज घेऊनच आपल्याकडे आपली जी मेंटॅलिटी किंवा ब्रेनचा जो फंड आहे
म्हणून कुठलाही नॅचरल जो फेनॉमेना असतो माणसाच्या ब्रेनचा म्हणा किंवा तो निगेटिव्हिटीकडे जास्त जात असतो. तो सुद्धा बघतो की एखाद्या अमुक हिरोने जर अशा प्रकारची कॉलर उभी ठेवलेली असेल किंवा त्यांनी डोले शोले बायसेप्स ट्रायसेप्स जर बनवले असेल तो तिकडे जातो. 7व्या-8व्या वर्गातील मुलं सुद्धा बटनाची शर्टाची 2-3 बटणं उघडे ठेवून तो फिरत असतो. हातामध्ये काहीतरी घालेलं असतो. त्याची हेअरस्टाईल बिलकुल जे सिनेमामध्ये तुम्हाला दिसत असतं, जे काही डॅमेज जे जीन्स असतं हे सगळं तो फॉलो करतो. पण तो अब्दुल कलामला फॉलो करताना मला दिसत नाही, तो नेल्सन मंडेलाला फॉलो करताना मला दिसत नाही. ही फार विवंचना झालेली आहे. त्याच्यामुळे इनपुट काय येतं आपल्या ब्रेनमध्ये त्याप्रमाणे आउटपुट होणार आहे. म्हणजे इनपुट जर आमच्याकडे पुस्तकांचे आमचे आदर्श आणि त्या पद्धतीने शासन प्रयत्न करतं. बर्थ अनिव्हर्सरीज, डेथ अनिव्हर्सरीज, सावित्रीबाई फुले असेल किंवा मग स्वामी विवेकानंद असेल, महात्मा गांधीच्या जयंती असेल, डॉक्टर आंबेडकरांचे प्रोग्राम्स असतील, हे सगळं केलं जात असतं. परंतु मुलाचा ओढा जो असतो हा तिकडे गेला असतो. आता त्याच्याही मागे काही कारण असतात. त्याच्या मागे असं कारण असू शकतं का सर? कारण की आजची सामाजिक स्थिती जर आपण पाहिली तर आधी एकत्र कुटुंब पद्धती होती आपली आणि आता विभक्त कुटुंब पद्धती अशा पद्धतीनं आपण राहत आहोत. तर हा सुद्धा मुलांवर परिणाम होणारा एक घटक आपण मानू शकतो. 100% आपण त्याला म्हणणार. संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये काय होतं की त्यावेळेस एक तर मीडिया पण नव्हता. म्हणजे अनेक कारणं त्याला कारणीभूत होते. त्यापैकी आपण एक कारण सांगू की त्या काळामध्ये मीडिया नव्हता, संयुक्त कुटुंब पद्धती होती. म्हणजे आईवडील जरी बाहेर गेलेले असेल तरी आजोबा आजी त्यांच्यावरती संस्कार करायचे. आपलं एक इथे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सला मिरर न्यूरॉन्स असतात. म्हणजे त्याचं उदाहरण सांगायचं झालं की एकाला जर यॉन आली म्हणजे जांभई जर आली तर दुसऱ्याला पण जांभई येत असते. तर मिरर न्यूरॉन्स हे कॉपी करत असतात. त्यावेळेस सुद्धा ऑटोमॅटिकली मिरर न्यूरॉन्स कॉपी करतात आणि आई वडील असेल, पालक असेल किंवा अजून असेल त्यांचं ते घरामध्ये कुठले संस्कार चालतात, घरामध्ये नेमकं काय चालतं, कोण कोणाशी बोलतो, आई वडील आजोबांचा किती रिस्पेक्ट करतात, आई वडिलांचा किती रिस्पेक्ट करते, भाऊ भावांचा किती रिस्पेक्ट करतो, हे सगळं तो रेकॉर्ड करतो. त्याचे मिरर न्यूरॉन्स रेकॉर्ड करतात आणि त्याप्रमाणे तो वागायला लागतो. बदलत्या काळामध्ये विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आई वडील मुलं आहेत. आणि एक मिनिट एक विषयामध्ये कंटिन्यू करतो की आई वडील सगळं ते आताची परिस्थिती अशी आहे की घरामध्ये 4 लोक आल्यानंतर प्रत्येक जणाच्या हातामध्ये संध्याकाळी 4 मोबाईल आलेले असतात. या सगळ्या गोष्टींच्या मागे एक कॉन्सेप्ट मला प्रामुख्याने जातो ते म्हणजे संवाद. आता आमच्याकडे याच्यामध्ये बऱ्याच केसेस असतात आई वडिलांचा मुलांचा संवादच हरवलेला आहे. जो मुलगा जे मुलं घरी आल्यानंतर बॅग फेकल्यानंतर जर तुमच्याकडे येऊन आई वडिलांच्या कुशीमध्ये येऊन जर त्याला सगळे इत्यंभूत नॉनसेन्स गोष्टी जरी तुमच्याकरता त्या आई वडिलांकरता नॉनसेन्स आहेत, तुम्ही 40 वर्षाच्या 25 वर्षात, पण त्याच्याकरता ते खूप मॅटर करतं. एक त्याच्या शिक्षकांनी त्याला दिलेली पनिशमेंट असेल, वापरलेला एखादा इन्स्पिरेशनल वर्ड असेल किंवा अजून काही असेल, त्याच्याकरता ते खूप मॅटर करतं. पण बाबा जर दुसरीकडे, मी तुम्हाला 55% बॉडी लँग्वेज सांगितली असेल, पण आई आणि बाबाकडे पेपरमध्ये गुंतून तू जर त्याला हू आणि हू जर म्हणत असेल तर त्याला कळतं की बाबांचं माझ्याकडे लक्ष नाही. त्याच्यामुळे या सगळ्या बाबतींमध्ये आईबाबांचं सुद्धा विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये, संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये आणि विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये फरक झालेला आहे. आज मीडियाचा त्याच्यामध्ये एक प्रभाव खूप जास्त झालेला आहे. घराघरामध्ये व्हॉट्सअप सगळ्यांच्या हातामध्ये स्क्रोलिंग स्क्रीन झालेले आहे आणि प्रत्येकजण व्यस्त झालेला आहे. त्याच्यामुळे घरातला सुसंवाद हरवलेला आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलं मोबाईलकडे जास्त वळलेले आहे. सर, एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये शिक्षण कमी होतं असं आपल्याला दिसते. जसं आपले आजी आजोबा वगैरे ते काही जास्त शिकलेले नाहीये. परंतु संस्कार जर आपण त्यांचे पाहिले की मोठ्यांच्या समोर कसं वागायचं, शिक्षण कमी होतं परंतु संस्कार भरपूर होते. आता शिक्षण वाढलं पण संस्कार कमी झाले का असं वाटते का तुम्हाला? कमी झाले आहेत. एक काळ असतो, त्या काळाप्रमाणे आपली पिढी सुद्धा बदलत चालली आहे. वेस्टर्नायझेशन झालेलं आहे. त्या लोकांचं अनुकरण करण्यामध्ये आपण स्वतःला धन्यता म्हणतो. हा सोशल आस्पेक्ट आहे, त्याच्यामध्ये आपण स्वतःला धन्यता म्हणतोय. म्हणून दुसरी गोष्ट एक महत्वाची तुम्हाला याच्यावरती सांगतोय की नेमकं काय प्रभाव याच्यामध्ये करतो. मुलं स्क्रीन जेव्हा स्क्रोल करतात त्याच्यामध्ये इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मिळतं. आता इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय, सोशल सायकोलॉजिकल आस्पेक्ट आहे. याच्यामध्ये जेव्हा ते स्क्रोल करतात, गेम खेळतात, तेव्हा त्याच्यामध्ये त्यांना डोपामाइन रिवॉर्ड्स मिळतो. म्हणजे पटकन त्यांना ते डोपामाइन पाजरत राहतं आणि त्याच्यामध्ये त्यांना रिवॉर्ड मिळतं लगेच दुसरं याच्यामध्ये. पण संस्कार असेल किंवा अभ्यास करणं असेल याच्यापासून मुलं का दुरावले गेलेत, याला आपण डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतो. डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणजे काय की आता अभ्यास केल्यानंतर तुम्हाला त्याचं फळ जे मिळणार आहे ते केव्हा मिळणार आहे, परीक्षेच्या अंती. बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्हाला नोकऱ्या मिळणार की नाही याच्याबद्दल सगळे साशंक झाले. याला आपण डिलेड ग्रॅटिफिकेशन म्हणतो. त्याच्यामुळे मुले इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनमुळे वळलेले आहेत आणि मोबाईल स्क्रोल करून ते जास्तीत जास्त त्याच्यामध्ये गुंतलेले आहेत आणि त्याच्यामुळे संस्काराकडे त्यांचं लक्षच नाही. आई वडील आपापल्या परीने सगळे संस्कार करण्याचा प्रयत्न करून राहिलेले आहेत, परंतु बदलत्या घटकामुळे आता बाहेरचं वातावरण आपण चेंज नाही करू शकत. काय चेंज करावं लागेल ते आपल्याला करावं लागेल. म्हणून वारंवार याच्यामध्ये महत्वाचा एक भाग जो आहे
जसं मी तुम्हाला सांगितलं की न्यूरॉन्स कॉपी करतात त्याच्यामुळे आईवडिलांचा याच्यामध्ये खूप मोठी जबाबदारी आहे की आपण घरामध्ये काय करतो, कन्फ्लिक्ट घरामध्ये चालतात का, मुलांसमोर ते चालतात का, आई वडिलांना काय बोलते, वडील आई वडिलांना काय काय होतात, आई वडील आपल्या आजोबाजींचा म्हणजे त्यांच्या आई वडिलांचा ते रिस्पेक्ट करतात का, हे सगळं फॉलो केलं जातं. मागच्या काळामध्ये वडिलांसमोर किंवा शिक्षकांसमोर उभे राहण्याची आमची हिंमत नसायची. आताच्या काळामध्ये शिक्षक चालल्यानंतर मुलं तिथे बसलेले असतात, उठायची सुद्धा त्यांना एक डिसेन्सी राहिलेली नाहीये, एक सभ्यता आपल्या समाजामधून हरवून गेलेली आहे. त्याच्यामुळे या संस्कारांचा खूप मोठा परिणाम याच्यावरती मला दिसतो. बरं, हे घरातला आपण संस्काराची गोष्ट केली, घरामध्ये संस्कार कमी झाले, परंतु बाहेर जेव्हा आपण पाहतो शेजाऱ्यांच्या घरी सुद्धा आपण जेव्हा पाहतो तिथं सुद्धा आपली मुलगी आपली ठेवण्याची हिंमत आता आपल्यामध्ये नाही आहे. एवढं म्हणजे विकृत समाज झालेला आहे का, किंवा समाजामध्ये विकृती येत आहे का, कशामुळे हे सगळं होत आहे? असं म्हटलं जायचं एक 4 काळ होऊन गेले आपल्या याच्यामध्ये. पहिला होऊन गेला सतयुग, ज्यामध्ये यामध्ये परमेश्वर म्हणजे ईश्वर आणि हे सोबत सोबत राहायचे, सॉरी वेगळे राहायचे. त्याच्यानंतर त्रेतायुग घेऊन गेला, त्याच्यामध्ये ईश्वर आणि दानव एकत्र राहायचे, ज्याच्यामध्ये आपल्याला उदाहरण देता येईल की राम आणि रावण. त्याच्यानंतर एक युग आला होता द्वापर युग, ज्याच्यामध्ये एकाच कुटुंबामध्ये ज्याला आम्ही आताच्या काळामध्ये हिरो आणि विलन ज्याला म्हणू, एकाच कुटुंबामध्ये 2 वेगवेगळ्या म्हणजे दानव आणि हे, ज्याच्यामध्ये आम्हाला महाभारतातील 2 कॅरेक्टर सांगता येईल, युधिष्ठिर आणि दुर्योधन. आता आहे कलियुग. कलियुगामध्ये एकाच शरीरामध्ये दानव आणि परमेश्वर दोन्ही बसून राहिलेले आहेत. आणि जेव्हा माणसाचा दानव हा जास्त जागृत होतो त्या काळामध्ये हा सगळा प्रकार होत असताना आपल्याला दिसतोय. माणसाची सभ्यता हरवत चाललेली आहे. तो दिवसांदिवस हे जे कंटेंट आहेत ना याच्यामध्ये व्हायरल होणारे किंवा दाखवले जाणारे, आणि जसं चंद्र साहेबांनी सांगितलं होतं की आप देखना बंद करो, हम दिखाना बंद करेंगे. मीडियावरती चालतं काय, एखाद्याने जर सुंदर लेख चाललेला असेल त्याच्यावरती माहिती आहे का तुम्हाला फक्त 2, 4, 5, 10 लेख येतील. म्हणजे एखादा सुंदर लेख लिहिलेला असेल जो $1 मिलियन असेल त्याच्यामध्ये 2, 4 लाईक येतील. परंतु एखादा विभत्स, एखादं ज्याच्यामध्ये नॉनसेन्स असेल, ज्याच्यामध्ये काही नसेल, ज्याच्यामध्ये आंबट शौकीनांकरता करता दाखवलं असेल, त्याच्यावरती मिलियन्स ऑफ लाईक्स तुम्हाला दिसतील. म्हणजे लोकांचा कल कुठे चाललेला आहे आणि मग तेच तुम्हाला दिसायला येतं, ते पाहिलं जातं, त्याच्यातून माणसाची विकृती जागृत होते. आणि ब्रेनचा एक फंडा आहे ज्याला झर्गनिक इफेक्ट म्हणतात. तर झर्गनिक इफेक्ट म्हणजे काय की एखादं जर काम आम्ही अपूर्ण ठेवलेलं असेल, म्हणजे मी ते पाहिलेलं आहे, मी एखादं अश्लील ऑफसीन एखादं मी क्लिप बघितलेली आहे, ती पूर्ण करण्याची ती जर मदत ठेवलेली असेल तर ती पूर्ण करण्याची क्युरिओसिटी किंवा तो ब्रेन मला स्वस्तच बसू देत नाही. याचं ते कारण आहे की आमच्या शेजाऱ्याकडे असेल किंवा बदलापूरचं उदाहरण असेल किंवा अजून कुठलं असेल, अल्पवयीन मुलींवरती अत्याचार होण्याचं कारण म्हणजे झर्गनिक इफेक्ट. मी तुम्हाला सांगेल सायकोलॉजीचा एक ऍस्पेक्ट आहे ज्याच्यामध्ये मी जर काही आंबट हे बघितलेलं आहे तो अस्वस्थ, तुम्ही आता काय करू आणि काय नाही, आणि मग त्याच्यामध्ये त्याला अल्पवयीन मुली दिसतो, त्याचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पूर्णपणे बंद झालेला असतो, इमोशनल हायजॅक झालेलं असतं, आणि त्याच्यामध्ये त्याला काय करू आणि काय नाही, मग त्याच्यामध्ये मुली दिसो, त्याच्यामध्ये आजी दिसो, त्याच्यामध्ये वयाचं भान नाही काय नाही, आणि त्याच्यामध्ये तो आपल्या असभ्य अशा प्रकारचा तो कृत्य त्याच्यामध्ये करतो. बरं सर, घरामध्ये संस्कार कमी झाले, शेजाऱ्यांमध्ये समाजामध्ये विकृती आली, मग अशा वेळेस मला वाटतं की शाळा कॉलेजमध्ये कुठेतरी तुमच्या सारखा एखादा सायकोलॉजिस्ट त्यांना असायला पाहिजे का? जसं नवोदयमध्ये जर आपण पाहिलं तर त्यांच्यासाठी सायकोलॉजिस्ट एक स्पेशल असं पोस्ट आहे की ज्यांच्या माध्यमातून समुपदेशन विद्यार्थ्यांचं होते, योग्य त्यांना मार्गदर्शन मिळते. परंतु शाळांमध्ये किंवा कॉलेजेसमध्ये जे आपण पाहतो अशा पद्धतीची पोस्ट आपल्याला दिसत नाही. याची आवश्यकता तुम्हाला वाटते का की आपल्या शाळांमध्ये सुद्धा असं काही असायला पाहिजे सायकोलॉजिस्ट? पहा, सीबीएसई आणि आयसीएसच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्ये नियमच आहे की तुम्हाला सायकोलॉजिस्ट ठेवावं लागेल. याच्या डिमांड्स हायली अजून खूप जास्त वाढत चाललेल्या आहेत. आपल्या शाळांमध्ये असायला पाहिजे, पण जर नसेल तुमच्याकडे, कारण तुम्हाला ज्ञान असणं गरजेचं आहे. गोंधळलेल्या मुलांमध्ये योग्य दिशा जर त्यांनी दिली तर प्रत्येकामध्ये एनर्जी आहे, प्रत्येकामध्ये पोटेन्शियल आहे, पण ते जर वाईट वाम मार्गाला गेलं तर ती तुमचं करिअर पूर्ण डिस्टर्ब करू शकते. जसं परतवाड्याच्या केसमध्ये झालेलं आहे. पोटेन्शियल तुमच्यामध्ये शिक्षण घेतलेलं सगळं आहे, पण वाम मार्गाला म्हणजे एखादी नजी तुम्हाला एखाद्या भागामधून गेली तर ती सुफल करू शकते, सफाई करू शकतं, पण ती विध्वंस सुद्धा करू शकते जर ती चुकीच्या मार्गाने केली, जर म्हणजे त्याला जर योग्य मार्ग दिला नाही तर. त्याप्रमाणे शाळेमध्ये मानसोपचार तज्ञांची त्यांच्या सेशनची पण नसेल तशा प्रकारचे त्यांचे सेशन्स झाले पाहिजेत. पेरियडिकली मुलांकरता उद्बोधन वर्ग आयोजित केले पाहिजे जिथे त्यांच्या प्रश्नांची ओपन फोरम असलं पाहिजे. मागच्या काळामध्ये मला आठवतं की जेटकिट्समध्ये यवतमाळहून एक डॉक्टर बोलवले होते, दाम्पत्य डॉक्टर होतं, आणि त्यांनी तो 3 ते 4 BN कॉलेजमध्ये तो ऑडिटोरियम स्वतः त्याला होता, आणि माझी मिसेस डॉक्टर शुभांगी देऊळकर ती स्टेजवर सुद्धा होती.
त्याच्यामध्ये त्या डॉक्टरने मुलांना नाही मुलींना ओपन प्रश्न विचारले होते की तुला मुलगा आवडतो का, तुला मुलगी आवडते का, मुलीला विचारलं होतं प्रश्न. आणि तुम्हाला जर आवडत नसेल तर ते रॉंग आहे. म्हणजे एक ह्युमन म्हणून तुमच्यामध्ये जे आस्पेक्ट किंवा जे हे असायला पाहिजे, इनबॉर्न हे असायला पाहिजे, ते तुमच्यामध्ये असायलाच पाहिजे. त्यांनी 4 तास अतिशय सुंदर अशा प्रकारचा कार्यक्रम घेतला होता, ज्याच्यामधून आम्हाला सुद्धा फार चांगलं उत्पादन त्या काळामध्ये मी सायकोलॉजीमध्ये शिरलेलो होतो, अतिशय सुंदर उद्बोधन केलं होतं. अशा प्रकारचे कार्यक्रम प्रत्येक शाळा आणि कॉलेजेसमध्ये असायला पाहिजे. जर सायकोलॉजी पूर्ण काळ जर तुम्हाला शक्य नसेल तर सेशन्स 2-2 तासाची किंवा पिरियडिकली 2-2, कारण ब्रेनचा अजून एक फंड आहे की 15 दिवसानंतर एकदा तुमचं सेशन झाल्यानंतर 38% तुमची जी वाचलेलं असतं ते कमी होऊन जातं. 15 दिवसानंतर ते अजून कमी होतं आणि 1 ते 1.5 महिन्यानंतर त्याचा प्रभाव अजून कमी होत असतो. म्हणूनच आम्हाला रिव्हिडेशन किंवा वारंवार आम्हाला रिव्हिजन करावी लागत असते. तर शाळेने सुद्धा दर 2 महिन्याला किंवा 1.5 महिन्याला अशा प्रकारचे तज्ज्ञ लोकांचे सेशन आयोजित केले पाहिजे, जिथे मुलांच्या गोंधळलेल्या अवस्थांना एक दिशा दिल्या जाईल, त्यांचं योग्य मार्गदर्शन. काही प्रश्न असे असतात की त्या प्रश्न विचारला सुद्धा जात नाही. मग सायकोलॉजिस्ट ते प्रश्न म्हणजे ऑटोमॅटिकलीच घेऊन त्या प्रश्नाचे उत्तर जर दिले गेले तर सुंठ वाचून खोकल्यात निघून जाईल. सर, जसं आता अल्पवयीन जर आपण मुली बघितल्या किंवा मुलं बघितले तर ते एवढे ओपनली बोलत नाही कोणत्या पण विषयावर, खास करून जेव्हा लैंगिक विषय येते त्यावर ते बोलत नाही. तर मग त्याचा फायदा दुसरे घेतात किंवा असं काही होऊ शकते. तर जसं आता अयान शेखचं उदाहरण आहे, परतवाड्याचं जे अमरावतीचं आपण झालेलं आहे, अल्पवयीन मुली त्याच्यामध्ये अडकल्या, कदाचित त्यांनी घरच्यांपासून सगळ्या गोष्टी लपवल्या असतील, हे सुद्धा एक कारण असू शकते. तर अशा वेळेस अल्पवयीन मुलींनी काय काळजी घ्यायला पाहिजे की त्या अशा कुठंतरी गुन्हेगारी एखाद्या जाळ्यामध्ये अडकता कामा नये, असं म्हणजे सुरक्षित राहायला पाहिजे. आणि सोशल मीडियाचा वापर त्यांनी कशा पद्धतीने करायला पाहिजे? निश्चितपणे आता अमरावतीला सुद्धा तिथल्या SP साहेबांनी एक हे केली होती की समोर या, कारण समोर कसं आहे की मुलीचं एक आयडेंटिटी तिच्या समाजामध्ये वावरणं कठीण होऊन जाते जर अशा प्रकारचे प्रसंग झाले तर. कदाचित अयान शेखवरून जशा तशा प्रकारच्या घटना घडतात त्या पद्धतीनं लोक जागृत होतात. याच्यामध्ये एक महत्वाचा आस्पेक्ट मला सांगावा लागेल की घरामधलं वातावरण हे अतिशय फ्री असणं गरजेचं आहे. घरामध्ये आईवडिलांचा मुलांसोबत, मुलांचा आईसोबत अतिशय मुक्त संवाद असणं गरजेचं आहे. म्हणजे इतका मुक्त संवाद असावा की त्या मुलीने माझ्यासोबत काय होतं, मला कोणची फ्रेंड रिक्वेस्ट आली आहे का, हे सुद्धा मुलांसोबत आईवडिलांसोबत चर्चा करणं याची अतिशय गरजेचं. ज्यावेळेस मुलांना वाटेल की माझ्या भावना मी आईवडिलांपर्यंत मुक्त करू शकतो किंवा त्याला वाट देऊ शकतो, तर आईवडील तेव्हा तुम्हाला ते सांगू शकतील. किंवा आईवडिलांनी सुद्धा विशिष्ट वयानंतर मुलांचं नर्चरिंग करणं, त्या विषयावरती जाणीवपूर्वक एखादा मुद्दा छेडणं, घरामध्ये सायंकाळच्या वेळेस या किंवा सायंकाळ जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेमध्ये या गोष्टीवरती मुक्त संवाद होणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे मुक्त संवाद जर होत गेले तर निश्चितपणे मुलं आपल्या भावना व्यक्त करतील. पण बऱ्याच अंशी मी बघतो आहे की आमच्याकडे जेव्हा केस येतात तेव्हा त्यांच्याकडे मुलांमध्ये आईमध्ये संवादच नाही आहे. एक आईवडिलांनी मुलांना हक करणं, मुलांनी आईवडिलांना हक करणं, काही वेळेला आम्ही लोकांना मुलांना विचारतो ते म्हणतात मला नाही आठवत कधी खेळतात. एक तुमचा हक, एक तुमचा टच मुलांना खूप काही देऊन जातो. ज्याप्रमाणे तुम्हाला 55% मी लँग्वेज सांगितली, एक चांगल्या ज्याला ऑक्सिटोसिन नावाचा जो एक हार्मोन असतो त्यांच्यामध्ये पाझरायला लागतो, त्यांना फील गुड येतो, त्यांना कम्फर्ट फील होतो. आणि म्हणून अशा प्रकारचं घरामध्ये सुसंवाद असणं असेलही घरांमध्ये, पण हा वाढणं गरजेचं आहे. या विषयावरती घरांमध्ये ओपन चर्चा होणं गरजेचं आहे. या वयामध्ये थोडे हट्टी असतात, तर पालक त्यांच्या हट्टीपणाला बळी पडतात किंवा ते मोबाईलची डिमांड करतात किंवा इतर गोष्टींची डिमांड करतात आणि त्याच्यामुळे ते पालक कदाचित त्यांना मोबाईल वगैरे प्रोव्हाइड करत असतील असं मला वाटते. परंतु ते मोबाईल वापरत असताना अल्पवयीन मुलांसाठी काहीतरी त्याच्यामध्ये बंधनं असले पाहिजेत का, किंवा जोपर्यंत तुम्ही 18 वर्षाचे होत नाही तोपर्यंत तुम्हाला लिमिटेड काहीतरी ॲप वापरता येतील असं काहीतरी व्हायला पाहिजे का, की म्हणजे जेणेकरून काही गोष्टींना आळा बसेल? निश्चितच व्हायला पाहिजे. काही पॅरेंटिंग ऍप सुद्धा आहेत जे मुलांच्या मोबाईलमध्ये, आता कसं आहे बदलत्या काळामध्ये जर मुलांपासून सेलफोन जर दूर केला गेला, सेलफोनला आम्ही उगीच बदनाम केलं, त्याच्यावरती बरेच लोकांनी नीट क्रॅक केलेले आहेत. अनेक लोकांचं ज्ञान वाढतं, घरामध्ये बसून तुम्हाला प्रचंड म्हणजे एका क्लिकवरती तुम्हाला जगाचं पूर्ण ज्ञान मिळतं. पण त्याच्यामध्ये ती दुधारी तलवार आहे. आम्ही काय बघतो, तो मोबाईल निर्जीव आहे, बरोबर, चुकी आम्ही करतो आणि मोबाईल खराब आहे, जनरेशन खराब आहे, इंटरनेटमुळे असं झालंय. इंटरनेटमुळे तुम्हाला जगाचं ज्ञान मिळालेलं, आमचा प्रॉस्पेक्ट किंवा
परसेप्शन त्याकडे पाहण्याचं आम्ही बदललं पाहिजे. पॅरेंटिंग ऍप्स आहेत, पण मला असं वाटते की पॅरेंटिंग ऍप त्याच्यामध्ये करून मुलं काय करतात याच्यावरती बघण्याच्या ऐवजी जर त्यांचं मन जिंकून त्यांच्यामध्ये सुसंवाद करून काय बघायला पाहिजे, काय नाही बघायला पाहिजे, काही क्षेत्रामध्ये त्यांची उत्सुकता वाढली, ती जर सेशन्स किंवा अशा प्रकारचे लेक्चर्स सायकोलॉजिस्ट ऐकून जर त्यांच्यामध्ये अनेक प्रश्न निभाळले गेले, मला नाही वाटत ते हे कंटिन्यू करतील किंवा काही विचित्र अशा प्रकारच्या गोष्टी करतील. पॅरेंटिंग ऍप हे एक एक्सटर्नल फोर्स आहे. म्हणजे असं बघा ना की एक अंडा असतो, तो अंडा जर बाहेरून फोडला गेला तर जीव जातो, पण अंदरून जर फुटला तर जीव निर्माण होतो. म्हणून मुलांचा विश्वास संपादन करून त्याच्यावरती त्यांना त्या गोष्टीवरती मुक्त संवाद जर साधला गेला तर निश्चितपणे मुलं स्वतः आई वडिलांना करतील की हे असं आहे का तसं आहे का. कारण ह्या गोष्टी आम्ही घरामध्ये चर्चा करत असतो याच्यामध्ये, काय योग्य आहे काय योग्य, किंवा संवाद झाल्यानंतर का बरं असं होतं, बाहेर गेल्यानंतर नॅचरल अट्रॅक्शन येणं गरजेचं म्हणजे स्वाभाविक आहे. हे मुलांना जर मुलींना जर सांगितलं गेलं तर त्यांना वाटेल की नाही माझ्याकडनं काही चुका होत नाही. परंतु बेटा हे वय याचं नाही, आपल्याला करिअर करायचं वय आहे. त्याच प्रश्नावर आपण येणार होतो की आता या सगळ्या भूमिकेमध्ये पालकांची भूमिका महत्वाची असते. तर पालकांनी नेमकं अल्पवयीन मुलांसोबत मुलींसोबत वागताना काय त्यांच्यासाठी तुम्ही पालकांसाठी मार्गदर्शन करसाल सायकोलॉजिस्ट म्हणून? हा आपला इथे एक कम्प्युटर आहे आणि कम्प्युटर जर म्हटलं आपण तर त्याची एक लँग्वेज असते जी बायनरी लँग्वेज असते. आम्ही बोलतो त्या कम्प्युटरला काही समजत नाही. मुलांची एक लँग्वेज आहे, मुलांची लँग्वेज आहे प्रेमाची, मुलांची लँग्वेज आहे विश्वासाची. मी बघतो आहे की एक पालक आज 48-50 वर्षाची असताना ते विचार करतात की 48-50 वर्षाचं विजडम आपल्या मुलांमध्ये यावं. शक्य नाही आहे. तो मुलगा 17, 18, 16, 15, 14 जो काही वयाचा आहे त्याप्रमाणे तो वागणार आहे. त्या मुलांना विश्वासात घेऊन त्यांच्यावरती विश्वास ठेवून त्याला मुक्त संवाद घेण्याकरता त्याला जर प्रेरित केला गेलं तर कदाचित हा प्रश्न मिटू शकतो. म्हणून माझा प्रेक्षकांना खास करून आग्रह आहे की मुलांसोबत जितका मुक्त संवाद करता येईल. तो एक काळ होता की ज्यावेळेस आम्ही वडिलांच्या समोर काहीच बोलायचो नाही, पण आता काळ बदललेला आहे. कॉन्सिक्वेन्सेस अशा प्रकारचे झालेले आहेत की हे करणं आम्हाला गरजेचं आहे. आणि जितकं मुक्त संवाद चालेल तितकं घरामध्ये फ्री वातावरण चालेल. मुलं पालकांसोबत चुकीच्या झालेल्या गोष्टी, चांगल्या झालेल्या गोष्टी व्यक्त करतील, पालकही त्यांना योग्य पद्धतीने सांगतील. त्याच्यामुळे मुलांवरती तर पहिले विश्वास दाखवला गेला पाहिजे. म्हणजे आम्ही तुम्हाला कंट्रोल करतोय, त्यांना थोडंसं फ्रीडम सुद्धा दिलं गेलं पाहिजे आहे, त्यांना मुलांसोबत बोलू पण दिलं गेलं पाहिजे. चांगला एक समजा प्रश्नही निर्माण केला की अल्पवयीन मुलांना संगती ही किती महत्वाची असते याबद्दल थोडंसं सांगा. किंवा एक साधं हे आहे की मला तुम्ही एका माणसाचा पगार जर दाखवायचा असेल किंवा त्याची बुद्धिमत्ता दाखवायचं असेल, त्याचं विजडम जर दाखवायचं असेल तर मला त्याचे 5 मित्र दाखवा, त्याची सॅलरी ॲव्हरेज काढलं जाईल. मीन्स यू विल बी वन अमंग 5 की तुमचे जे 5 मित्र आहेत, तुमचे जे 5 मित्र असतील त्यांची सॅलरी काढा, त्यांचं नॉलेज काढा, त्यांचं पर्सेंटेज काढा, याचा ॲव्हरेज म्हणजे तुमचं एकाच असेल. म्हणून पालकांनी त्याच्या मित्राकडे लक्ष देणं, मैत्रिणींकडे लक्ष देणं की ते कशा प्रकारचे आहेत हे फार महत्वाचं आहे. पालकांनी या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. आपल्या घरचं पाणी पाणी असतं पण मंदिरात गेल्यानंतर ते तीर्थ होतं. फुटाणे जर गुळासोबत खाल्ले तर ते प्रसाद बनतात आणि फुटाणे जर एखाद्या विशिष्ट म्हणजे वाईन सोबत जर घेतलं तर तो काय म्हणतात त्याला मला माहित नाही कोणता शब्द आहे तो एक विशिष्ट शब्द आहे तो बनतात. हा चकणा म्हणतो, त्याला चकणा म्हणतो, तो चकणा म्हणतो. वस्तू तीच आहे, संगत कोणाची आहे याच्यापेक्षा समर्पक उदाहरण मला नाही वाटत की काही देता येईल म्हणून. म्हणून जेव्हा एक धार्मिक वलय एखाद्या स्वयंपाकगृहाला किंवा याला दिलं जातं, डिशला दिलं जातं, तर त्याला आम्ही प्रसाद म्हणतो, घरी आम्ही त्याला जेवण करतो. आणि जर हॉटेलमध्ये गेला तर त्याला पार्टी म्हणतो. कंटेंट तेच आहेत, कुठे आहोत, वातावरण कशा प्रकारचं आहे हे फार मॅटर करतं. म्हणून मुलांची संगती असणे गरजेचं आहे. पण हे करत असताना बरेच वेळा बघतो की अंधाणुकरण एखाद्या गोष्टीला किंवा एक अजून मला गोष्टी याच्यामध्ये सांगावीशी वाटेल. आताच्या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय तर मार्क्स. पण मला असं म्हणायचं आहे की विदाऊट ओरिजिनल नॉलेज युअर डिग्रीज आर जस्ट चिट्स ऑफ पेपर, नथिंग एल्स. आताचे पालक किंवा समाज म्हणू आपण, प्रत्येकच जण याच्यामध्ये मला कोणी आक्षेप घेऊ नये, माझं एक वैयक्तिक मत आहे, प्रत्येकाचं मत हे वेगवेगळे असू शकतं. पण पालक आपल्या मुलांचं मूल्यमापन करतात फक्त त्या पर्सेंटेजवरून. आणि माझं असं म्हणणं आहे की तुमचा मुलगा जर आताच्या काळामध्ये जी काळाची गरज आहे, तुमचा मुलगा जर तुमचं म्हणणं ऐकत असेल, तो घरामध्ये संस्काराने वागत असेल, तर मला असं वाटतं की त्याला 100पैकी 100 गुण दिले पाहिजे. तो जर त्याच्या आजोबांवरती प्रेम करत असेल, तो जर सामाजिक कामामध्ये जर गुंतलेला असेल, तो जर गरजवंतांना जर तू गरज देत असेल किंवा त्याच्यासोबत जर प्रेमाने वागत असेल, तर हे सुद्धा मूल्य फार फॅक्टर करतात. त्याचं एक पर्सनॅलिटीचा एक ओव्हरऑल तुमचा व्ह्यू घेण्याकरता. परंतु फक्त पर्सेंटेज हे काही सगळं काही नाही आहे, हे आम्हाला लक्षात घ्यावं लागेल.
म्हणून सुद्धा पालकांनी या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं गरजेचं आहे. मग आपण वातावरण बदलू शकत नाही आहे, त्या वातावरणामध्ये आपल्याला कोपअप करणं गरजेचं असतं. एखादी गोष्ट जेव्हा घडते किंवा अल्पवयीन मुलींचा जो मुद्दा आहे याला कुठलंही एक कारण कारणीभूत असू शकत नाही. याच्यामध्ये शासन आपले प्रयत्न करत आहे. पोलीस प्रशासन जसं म्हटलं की आमच्याकडे सुदैवाने बीजे साहेब आले होते आणि त्यांनी योग्य उद्बोधन केलं मुलांच्या शाळेत. याच्यामध्ये शिक्षकही आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण करतं. प्रशासन सुद्धा, शैक्षणिक प्रशासन जे आहे त्याने वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या, प्रत्येक शाळेमधील स्त्री शिक्षक असतात त्या मुलींना उद्बोधन करत असतात. समाजाची सुद्धा खूप मोठी जबाबदारी याच्यामध्ये आहे. एकत्र येणं, आमच्यामध्ये संस्कार रुजवून घेणं आणि त्या पद्धतीनं वारंवार एकत्र येऊन गेट टुगेदर करणं, विशिष्ट विषयावरती चर्चा करणं, मुलांना एकत्रित आणणं, त्याच्यानंतर घरामध्ये सुद्धा मुक्त संवाद होऊ देणं हे सुद्धा गरजेचं आहे. ह्या सर्वच गोष्टींमध्ये आम्हाला लक्षात येतं की सर्वजण प्रयत्न करतो. मीडियाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला खास हे सांगेल की जसं मला वारंवार त्या चंद्रान साहेबांचं मला वाक्य फार आवडलेलं होतं. आम्ही जर त्या गोष्टीकडे वळण्याचा जर प्रयत्न जर कमी केला आणि मुलांचं खास करून की आम्हाला या वयामध्ये कशावरती आमचं फोकस असला पाहिजे, त्या कंटेंटकडे दुर्लक्ष करून जर आम्ही सरळ आम्ही जर समोर गेलो आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन करून डिले ग्रॅटिफिकेशन जर गेलो तर निश्चित मला असं वाटतं या सर्वांचा, जसं सांगली जिल्ह्यातील जे 2 गावं आहेत, वडगाव, मोहित यांचं वडगाव, जिथे त्यांनी जशा प्रकारचा आदर्श केलेला आहे, व अमरावती जिल्ह्यातील जसं वरुड यांनी अतिशय आदर्श केलेला एक गाव आहे. मला प्रामुख्याने सांगावं लागेल की जर आम्हाला देशांप्रती जर आम्हाला मुलांमध्ये जर हे आदर्श निर्माण करायचे आहे, देशभक्ती जर निर्माण करायची आहे, त्या गावामध्ये पळूस तालुक्यामध्ये ते गाव आहे. त्या गावाचं नाव आहे वडगाव. तिथे काय होतं की तिथे दर 9:20 तिथे रोज राष्ट्रगीत होतो. 2020 पासून त्या ग्रामपंचायतीने हा निर्णय घेतलेला आहे. तुम्ही कुठलंही काम करत असाल त्यांना त्या याच्यामध्ये सावधानमध्ये होऊन कुठलाही व्यवसाय चालू होणार नाही. रस्त्यामध्ये असेल तर तुम्हाला तिथेच उभं राहावं लागेल आणि तुम्हाला असे आता अनेक लोकांनी प्रयत्न केलेले आहेत, तर तुम्हाला स्तब्ध राहावं लागेल, राष्ट्रगान म्हणावं लागेल आणि नंतर तुम्हाला दिनचर्या तुमची सुरू करावं लागेल. एक प्रकारचं सर्व मुलांमध्ये राष्ट्रभक्ती इम्प्लांट करण्याचं याच्यापेक्षा अजून काय चांगलं काम असू शकतं. अशा प्रकारचे ग्रामपंचायतचे आदर्श जर सगळ्या ग्रामपंचायतीने घेतले, प्रशासनाने घेतले, तर मला असं वाटते की देशभक्ती असेल, राष्ट्रभक्ती असेल, सामाजिकता असेल, या सगळ्या गोष्टीकडे आम्ही खूप जास्त लक्ष हे करू शकतो आणि एक चांगला समाज आम्ही निर्माण करू शकतो. मुलांना या सगळ्या संकटांपासून आम्ही वाचवू शकतो. ठीक आहे. म्हणजे मोठ्यांचं मार्गदर्शन या सगळ्यांमध्ये जास्त महत्वाचं आहे हे आपल्या बोलण्यावरून दिसते आणि निश्चितच त्याचा फायदा सुद्धा त्या गावांना झाला असेल की मुलं होत आहे. प्रचंड प्रभाव या सगळ्या गोष्टींमध्ये होत असताना आपल्याला दिसतोय. ठीक आहे. शेवटचा प्रश्न सर की पालकाची भूमिका तुम्ही सांगितली की या सगळ्यांबाबत पालकांची भूमिका काय असायला पाहिजे, मोठ्यांची भूमिका काय असायला पाहिजे, सोबतच आपला शेवटचा जर आपण म्हटलं की याच्यामध्ये शासनाने ठोस असे पाऊल काय उचलले पाहिजे की जेणेकरून जे अल्पवयीन मुलीचं शोषण होत आहे, त्यांच्यावर अत्याचार होत आहे, तिथं कुठेतरी आळा बसायला पाहिजे. शासनाची काय भूमिका नेमकी असायला पाहिजे? शासनाने या संदर्भात मी बघतो आहे की अनेक रिझोल्युशन्स काढलेले आहेत, पण फक्त रिझोल्युशन्स काढून किंवा पत्रकं काढून तर जमणार नाही. त्याची शहानिशा होणं गरजेचं आहे. एखाद्या AC कॅबिनमधून तो मुळापर्यंत तो GR किंवा त्याच्यावरती ज्या काही इम्प्लिमेंटेशन्स व्हायला पाहिजे ते खरखर होतं का ते फक्त कागदोपत्री होतं, या सगळ्याचे रिपोर्ट्स घेऊन चालणार नाही. तर ते खऱ्या अर्थाने झालं पाहिजे. प्रशासनाने, शालेय प्रशासनाने सुद्धा या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या पाहिजे. वारंवार प्रोग्राम झाले पाहिजे. घरामधून सुद्धा या सगळ्या गोष्टी मुलांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. म्हणजे फक्त तुम्ही जो प्रश्न निर्माण केलेला आहे तो रास्त जरी असेल तर फक्त प्रत्येक गोष्टीवरती प्रशासन हे लक्ष ठेवू शकत नाही. CCTVचे आदेश जसे त्यांनी काढलेले आहेत तसेच कदाचित येणाऱ्या काळामध्ये सायकोलॉजिस्ट सुद्धा प्रत्येक विद्यालय, महाविद्यालयामध्ये ते नियुक्त करतील. पण ह्या रिझोल्युशनचा पाठपुरवठा घेऊन खरोखरच हे राबवलं जातं का, याच्यामधून काय निष्पन्न झालेलं आहे याच्यावरती वारंवार जर फीडबॅक गव्हर्नमेंटने जर घेतला तर कदाचित जे रिझोल्युशन्स बाहेर निघत असतात त्याची फलनिष्पत्ती झालेली आपल्याला आढळून येईल. अल्पवयीन मुलांसाठी सर पोक्सो नावाचा एक कायदा सुद्धा 2012 मध्ये शासनाने आणलेला आहे आणि त्याच्यामध्ये मानसिक, शारीरिक, लैंगिक अशा पद्धतीचे अत्याचार जर झाले तर शिक्षा आहे. परत थोडंसं त्याच्यामध्ये थोडेसे बदल झाले पाहिजे की असे मुद्दे कोणत्या पद्धतीने हाताळले गेले पाहिजे. पोक्सो बद्दल काय थोडंसं?
एक तो एक शासनाचा मुद्दा झालेला आहे. पोक्सो घटनेची गांभीर्यता ओळखून शासनाने अशा प्रकारचे कायदे निर्माण केलेले आहेत, कठोर कायदे निर्माण केलेले आहेत. त्याच्यामध्ये फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये सुद्धा चाललेले आहेत. दिल्लीला झालेल्या घटना असतील किंवा हे असतील, पोलीस प्रशासन सुद्धा या संदर्भात अतिशय सतर्क असतं. पण ही सतर्कता अजून आम्हाला वाढवणे गरजेचं आहे. शाळकरी अल्पवयीन मुलींचे शोषण याबद्दलचा हा व्हिडिओ होता, हे पॉडकास्ट होतं. यामधून पालकांच्या, शिक्षकांच्या आणि अजून जे अवेअर लोक आहेत समजा समाजामध्ये, अनेक शंका त्यांच्या दूर झाल्या असतील. डॉक्टर साहेबांनी आपल्याला या महत्त्वपूर्ण विषयासाठी वेळ दिला, मुद्दे चांगल्या पद्धतीनं आपल्या सगळ्यांना समजावून सांगितले. सायकोलॉजिस्ट म्हणून काय भूमिका असायला पाहिजे, आपण हे मोठे मोठे मुद्दे कसे हाताळायला पाहिजे घरच्या लेवलवर किंवा शाळेच्या लेवलवर किंवा शासन स्तरावर, याबाबतचा सगळ्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे आपल्या सगळ्यांना मिळाले असतील. डॉक्टर साहेबांनी आपला मूल्य वेळ दिला, त्याबद्दल डॉक्टर साहेबांचे धन्यवाद. थँक्यू सो मच. बिलकुल अभिनंदन. आपलं पण अतिशय महत्त्वाच्या आणि गंभीरपूर्ण विषयाला आपण हात घातलेला आहे. थँक्यू सो मच.